राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील निजामपूर बोरमाच गावाला बसलाय। गावाकडे जाणारा एकमेव रस्ता दरड कोसळल्यामुळे बंद झालाय। गावचा बाहेरील जगाशी संपर्क पूर्णपणे तुटलाय। जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा ठप्प झालाय। गावातील वयोवृद्ध नागरिक आणि रुग्णांसमोर मोठं संकट उभं ठाकलंय। प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्त करून मदत कार्य हाती घ्यावं अशी ग्रामस्थांची मागणी आहे। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील अकले गावाजवळ काळ नदीला अचानक आलेल्या पुरामुळे 2 युवक बेटावर अडकून पडल्याची घटना घडली। आदिल शकील खान आणि शंभू असे हे दोघे सायंकाळी फिरण्यासाठी नदीपात्रातील बेटावर गेले असताना वरच्या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली आणि ते चाहूबाजूंनी पाण्याने वेढले गेले। घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच NDRF आणि स्थानिक बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत दोन्ही युवकांची सुखरूप सुटका केली। वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात सध्या केवळ 8% जलसाठा शिल्लक आहे। आगामी काळात एल निनोच्या प्रभावामुळे दुष्काळाची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे शहरात येत्या काळात पाणी टंचाई निर्माण होऊ नये या पार्श्वभूमीवर 12 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेली वाशिम शहर तातडीची पाणी पुरवठा योजना पुन्हा कार्यान्वित करून पैनगंगा नदीवरील कोकलगाव बॅरेजमधून पाणी उपसा करून ते एकबुर्जी प्रकल्पात सोडावं अशी मागणी नगरसेवक पूरण बदलानी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे। सध्या आपल्या विदर्भामध्ये एल संकट सुरू आहे। एल सरकारमध्ये आज एकबुर्जी धरणामध्ये फक्त 8% साठा आहे। त्यामुळे नगरपालिका हे सर्व वार्डामध्ये 8 ते 10 दिवसात पाणी सोडून राहिली। सध्या परिस्थितीला टंचाई आहे आणि पूर्ण एल प्रभाव आहे, त्याच्यामुळे पाणी पडण्याची शक्यता अत्यंत कमी आहे। 2018-19 मध्ये स्वर्गीय पाटणी साहेब आमदार पाटणी साहेब यांनी 12 कोटी रुपये निधी आणून पैनगंगा नदीहून एकबुर्जी धरणामध्ये 12 कोटी रुपयाची योजना राबवलेली होती। सध्या ते तशीच ठेवलेली आहे। जर त्याले नियमित सुरू केलं तर हे वाशिमचे जे धरण आहे एकबुर्जी धरण पूर्ण भरून जाईल आणि जे पुढे येणारं जे संकट आहे ते 100% त्याच्यामधून निघून जाईल। ते निवेदन आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे की जे 12 कोटी रुपये शासनाचे जे लावलेले आहेत ते तसंच पडेल आहे, त्याला त्याचं नियोजन करून त्याला ती लाईन चालू करण्यात यावी। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील भावली परिसरात पर्यटकांवर हल्ला करून फरार झालेल्या मुख्य 3 आरोपींना पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले। आरोपींच्या शोधासाठी इगतपुरी, त्र्यंबक, घोटी तसंच ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत नाकाबंदी आणि विशेष गस्त सुरू होती। दरम्यान मुंडेगाव परिसरात गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकलवर काही संशयित तरुण फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि इगतपुरी पोलिसांच्या संयुक्त पथकाने पेट्रोलिंग दरम्यान तिघांनाही ताब्यात घेतलं। आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं। तपासणीनंतर त्यांना औपचारिक अटक करण्यात येणार आहे। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा मतदारसंघासाठी राबवण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण 2026 अभियानांतर्गत चांदवडमध्ये भव्य मतदार जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं। नेमिनाथ जैन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी या रॅलीत संपूर्णपणे उत्स्फूर्त सहभाग घेतला। नागरिकांना मतदार यादीत नाव तपासण्याचं आणि पात्र मतदारांनी नोंदणी करण्याचं आवाहन केलंय। गावोगावी BLO मार्फत मतदार पडताळणी, नवीन मतदारांची नोंदणी, स्थलांतरित मतदारांची माहिती अद्ययावत करणं तसंच मृत मतदारांची नावं वगळण्याचं काम सुरू आहे। प्रत्येक पात्र नागरिकाचं नाव मतदार यादीत असावं हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे असं प्रशासनानं सांगितलंय। आज नेमिचंद जैन विद्यालयामार्फत मतदार यादीचं सखोल पुनरीक्षण जे संपूर्ण महाराष्ट्रात निवडणूक आयोगाच्या वतीने चालू आहे त्या संदर्भात रॅली काढून जनजागृती करण्यात आली आहे। या रॅलीद्वारे असे सांगण्यात आले आहे की जे मतदार यादीत आता सध्या नोंदलेले आहे त्यांचं 2002 साली मतदार यादीत नाव असले पाहिजे किंवा त्यांच्या आईवडिलांचे आजी आजोबांचे नाव 2002च्या मतदार यादीत असले पाहिजे आणि त्याचं मॅपिंग करण्याचं काम सखोल पुनरीक्षणाअंतर्गत होत आहे। बऱ्याच व्यक्तींचे मॅपिंगमध्ये विसंगती येते आणि काही लोक मॅपिंगमध्ये सापडत नाही किंवा जे लोक मयत आहेत, स्थलांतरित आहेत अशा लोकांचं मॅपिंग होणार नाही आणि त्यांचा अर्ज भरून येणार नाही, त्यांचे नावं मतदार यादीतून कमी होणार आहे। ज्यांच्या विसंगती निर्माण होणार आहेत आणि जे लोक राहतात परंतु त्यांचं मॅपिंग झालेलं नाही, 2002च्या यादीत नाव नाही, अशा लोकांना नोटीस देऊन त्यांचं म्हणणं ऐकण्याचं कार्यक्रम होऊन नंतर 5 ऑगस्ट रोजी या मतदार यादीची प्रारूप यादी
प्रसिद्ध होणार आहे आणि त्याच्यावर पुन्हा दावे हरकती सुरू होणार आहे. तर आपली ही जी विशेष सखोल पुनरीक्षण जे चालू आहे ते आपलं 29 जुलैपर्यंत पूर्ण करायचं आहे आणि त्यानंतर सर्व बाकीच्या गोष्टी होऊन 5 ऑगस्टला आपली प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार. तरी सर्व मतदारांना या निमित्ताने विनंती करण्यात येत आहे की आपले मतदार यादीतल्या नावाची खात्री करून आपलं 2002मध्ये ज्या ठिकाणी नाव होतं तेथील पुरावे BLO जे घरोघर येतात आणि शनिवार रविवारी मतदान केंद्रावर किंवा एखाद्या मध्यवर्ती ठिकाणी बसतात तिथे आपण सादर करावे, जेणेकरून आपलं मतदार यादीतील नाव सुनिश्चित होईल. धन्यवाद. जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामतीचा निरोप काटेवाडी गावात येत असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे द्वितीय सुपुत्र जय पवार यांनी रथाचं सारथ्य केलं. पालखी काटेवाडी गावात थोड्या वेळात विसावल्यानंतर मेंढ्यांचं रिंगण पार पडणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांमध्ये संगनमत असून भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं जात आहे असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केलाय. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी वीज पुरवठा, स्मार्ट मीटर, जलजीवन मिशन, आंबा काजू उत्पादकांची नुकसान भरपाई, जिल्हा रुग्णालयांची दुरवस्था तसंच निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांसह अनेक प्रश्नांकडे बैठकीत जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचा आरोप केलाय. औष्णिक आणि अणुऊर्जा प्रकल्पांना होत असलेल्या स्थानिक विरोधावरही कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सांगत जिल्ह्याच्या विकासाऐवजी सत्ताधारी परस्परातील राजकारणात गुंतल्याची टीका त्यांनी केली. काल जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये आम्ही जी गेले 2 वर्ष सांगतोय की सत्ताधाऱ्यांचा अधिकाऱ्यांवर अंकुश नाही. अधिकारी आणि सत्ताधारी हे मिळून भ्रष्टाचार करत आहेत. अधिकाऱ्यांना चुकीची कामं करण्यासाठी भाग पडत आहेत आणि माननीय माजी मुख्यमंत्री नारायण यांनी सांगितल्याप्रमाणे की अधिकाऱ्यांची आणि ठेकेदारांची मिलीभगत आहे. आणि हे ठेकेदार कोण आहेत याचा अभ्यास केला तर हे ठेकेदार सत्ताधारी पक्षाचेच पदाधिकारी आहेत आणि त्यांच्या विरोधात बोलण्याचा या ठिकाणी अधिकारी दाखवत नाही, धिजवत नाही. आपल्याला माहिती असेल की काल च्या नियोजनच्या बैठकीमध्ये विद्युत महामंडळाची 50-50 तास वीज गायब होती असं आमदारांनी सांगितलं. त्याचबरोबर स्मार्ट मीटर संदर्भात विधानसभेत आवाज उठवणारे आमदार काल मात्र तोंडाला कुलूप लावून गप्प होते. कारण मुख्यमंत्र्यांनी त्यांना दम दिला असेल म्हणून ते गप्प होते की काय? कारण विद्युत मंडळाने स्मार्ट मीटर संदर्भाची अवाढव्य बिलं येतात त्याला जिल्हा नियोजनमध्ये खरं तर विरोध झाला पाहिजे होता. त्याचबरोबर जिल्ह्यातील औष्णिक प्रकल्प असू देत, अणुऊर्जा प्रकल्प असू देत किंवा खाणी असू देत, या सगळ्याला गेले 1-2 महिने तिथल्या सामान्य नागरिकांनी विरोध केला आहे. त्या संदर्भात सुद्धा निघाला नाही. आणि 6 महिन्यापूर्वी जिल्हा परिषद निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना 5वी बहुमत असताना सुद्धा 10 कोटी जिल्हा परिषदेच्या मागे कसे काय गेले? अधिकाऱ्यांना जबाबदार ठरताना तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून नेमले, त्यांना पण जबाबदार धरलं पाहिजे, त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. कारण अधिकाऱ्यांना आपण बघितलं असाल की जे ठेकेदारांनी कामं केली ना त्या ठेकेदारांची परस्पर अधिकाऱ्यांची खोटी सही करून बिलं लबाडणूक झालेली आहे. अशा सगळ्या विषयामध्ये काल DPDCमध्ये चर्चा झाली नाही. आणि नारायण राणे माननीय माजी मुख्यमंत्री हे तर गेले अनेक वर्ष DPDCचे सदस्य आहेत. अनेक वर्ष ते सत्ताधारी, तर गेले 5 वर्ष केंद्रीय मंत्री होते. आता त्यांचा मुलगा पालकमंत्री आहेत, एक मुलगा आमदार आहेत. ही सगळी सत्ता राणेकडे असताना सुद्धा जिल्हा नियोजनमध्ये अधिकाऱ्यांना दम देणं म्हणजे तुमच्या कामाबद्दल, तुमच्या याच्याबद्दल शंका निर्माण झालेली आहे, तुमच्या क्षमतेबद्दल शंका निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे विरोधक म्हणून आम्ही चुकीच्या गोष्टीला विरोध करत नाही. काल आंबा काजूचे पैसे अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाहीत. 2-2.5 वर्षापूर्वीची नुकसान भरपाई अजूनही शेतकऱ्यांना मिळाली नाही. पाणी पुरवठ्याची नुकसान भरपाई मिळाली नाही. कालच्या बैठकीमध्ये जलजीवन मिशनचं जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकही काम पूर्ण नाही अशा जलजीवन मिशनचा सुद्धा विषय घेण्यात आला नाही. ही सगळ्या कामाचे ठेकेदार कोण आहेत? हे सत्ताधारी पक्षाचे ठेकेदार. आपण लिस्ट काढली तर आपल्या लक्षात येईल. CM जसवाईचे ठेकेदार कोण आहेत? अनेक ठिकाणी ठेकेदार हे शिंदे गटाचे असल्यामुळे भाजपचे लोक तक्रार करतात, पण त्या तक्रारीकडे केराची टोपली दाखवली जाते. इथे कणकवली विधानसभा, सावंतवाडी विधानसभेमध्ये शिंदे गटाचे लोक तक्रार करतात, त्याला भाजपचे लोक केराची टोपली दाखवतात. त्यामुळे सत्ताधारी एकमेकाचे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षातले घेण्यात व्यस्त आहेत. आणि असं असताना जिल्ह्याच्या विकासाचा बट्ट्याबोळ झालेला आहे. जिल्ह्यातील 300 कोटी रुपये खर्च योग्य पद्धतीने झाले पाहिजे होते, ते होत नाही. जिल्हा आरोग्याची अवस्था सुद्धा दुरवस्था झालेली आहे. महिला हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नाही आहेत, महिला हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांना 3-4 महिने पगार मिळत नाही आहे. त्याचबरोबर कालच्या बैठकीमध्ये शासकीय मेडिकल कॉलेज आहे, त्या मेडिकल कॉलेजबद्दल काढलेलं नाही. कारण काढणार कसं? कारण सत्ताधारी पक्षाचे
जे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत ते 200-250 कर्मचारी सत्ताधारी पक्षाचे लागेबंद असलेले आहेत. 40-50 लोक येतात आणि त्यांच्या डीनवर दबाव आणतात आणि त्यामुळे त्या जिल्हा शासकीय मेडिकल कॉलेजचा कारभार हे अत्यंत घिसळवाणा झालेला आहे. तिथे लोकांना उपचार मिळत नाही, वस्तुस्थिती आहे आणि त्या संदर्भात सुद्धा कोणी ब्र काढलं नाही की त्या संदर्भात सुद्धा कारवाई झाली नाही. आणि त्यामुळे वीज असून देत, आरोग्य असून देत किंवा रस्ते, जे केलेले रस्ते खराब कसे होतात या संदर्भात आम्ही जेव्हा आंदोलन करतो तेव्हा आमच्यावर गुन्हे नोंद होतात. आणि हे रस्ते खराब का होतात, त्यामुळे किती भ्रष्टाचार असतो, किती कामं मॅनेज होतात, हा खरं तर संशोधनाचा विषय आहे. आणि त्यामुळे गेल्या 2 वर्षाची कारकीर्द ही पूर्णपणे अपयशी आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातील पंचायत समिती समोरील बस स्थानकाजवळ लिंबाच्या झाडाची मोठी फांदी अचानक रस्त्यावर कोसळल्यानं काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. या घटनेमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणारा मार्गही काही काळ बंद झाला. सुदैवानं त्यावेळी परिसरात वर्दळ नसल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. संबंधित ठिकाणी काही दिवसांपूर्वीच अतिक्रमण हटवण्यात आल्यानं मोठा अनर्थ टळल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. पाऊस नसतानाही झाडाची फांदी कोसळल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. नगरपालिकेनं शहरातील धोकादायक झाडांच्या फांद्यांची तातडीनं छाटणी करून संभाव्य दुर्घटना टाळाव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. नाही, आपल्याला काही जीव झाली वगैरे झाली नाही, काही दुकानं वगैरे नाही होते इथे, तर उठून गेले होते अतिक्रममध्ये. ते पोरांना बी काही वापरमध्ये काही कोणाला लागलं नाही आणि ते उधी लागून गेले होते तिला, त्याच्यामुळे पडून गेलं नाही. जर कॉलेज सुटलेलं असतं किंवा शाळा सुटलेली असती, राहिली अशी, शाळा सुटलेली अशी, ते कोणाला लागलं असतं, ते कोणावर गेलं असं भरपाई असं, म्हणजे दुखापत झाली असते कुणाला न कुणाला. बरोबर. आता कोणाला काही लागलं नाही, पण ही फांदी मोठी दिसते. बरोबर, मोठी फांदी आहे. बोला. फांदी जेव्हा पडली तेव्हा ती हळूहळू पडली आणि तिला कीड लागलेलं आहे, त्यामुळे ती पडली. पण एवढं बरं झालं की कॉलेज सुटलेली नव्हती आणि जीवतहानी काही झाली नाही. तिथं बरं झालं, नशिबाने कोणी उभं राहिलेलं नव्हतं तिथं खाली फांदीच्या, तिथं बरं झालं. बस स्टँडच्या जे भिंत आहे त्याच्यावर पडलेलं दिसतंय ते. हां, बस स्टँडच्या भिंतीवर पडलेली आहे, तिथंही थोडं म्हणजे नुकसान झालेलं आहे. जर जीवतहानी काही झाली नाही एवढं. नगरपालिकेने जर फांद्या छाटल्या असत्या तर हां, ते काही ते झालं. बुलडाणा जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांपासून समाधानकारक पाऊस न झाल्यानं खरीप पिकांवर मोठं संकट ओढावलंय. सुरुवातीला झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर आणि इतर खरीप पिकांची पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसानं अचानक दडी मारल्यानं शेतातील ओलावा झपाट्यानं कमी झालाय. विशेषतः हलक्या जमिनीतील सोयाबीन आणि तुरीची पिकं आता सुकण्यास सुरुवात झाली. अनेक ठिकाणी पानं पिवळी पडत आहेत. वेळेत पाऊस न झाल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करतायत. वाढतं तापमान आणि कोरडं वातावरण यामुळे शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वेळेत पाऊस झाल्यास पिकांना जीवदान मिळेल, अन्यथा शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावू शकते. 10 दिवसापासून आम्ही शेत पेरलेलं आहे. काही शेत निघलं, काही निघलेलं नाही आहे. ते सुकून चाललंय. तरी पाऊस लवकर आल्यास सरकारने याची दखल घ्यावी व भरपाई करून द्यावी. सध्या पिकाची स्थिती कशी आहे? पीक सुकून राहिलं आहे. पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाचा अजून काही अंदाज दिसून अकोल्यात प्रतिबंधित गुटखा निर्मिती विरोधात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं मोठी कारवाई केली आहे. तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकानं MIDC परिसरातील एका अवैध गुटखा कारखान्यावर धाड टाकत सुमारे 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. अन्न आणि औषध प्रशासन आणि MIDC पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात तयार गुटखा, पान मसाला, कच्चा माल तसंच उत्पादनासाठी वापरण्यात येणारं साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी कारखान्याचा संचालक गौरव शर्मा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाईचीही शक्यता व्यक्त केली जाते. आज अकोला जिल्ह्यामध्ये MIDC फेज 4 मध्ये 2 दिवसापूर्वी गोपनीय माहिती मिळाली होती. या ठिकाणी बनावट सुगंधित तंबाखू आणि गुटख्याचा कारखाना असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार आम्ही आपल्याकडे अधिकारी कमतरता असल्यामुळे आम्ही वाशिम आणि अमरावती जिल्ह्याचे अधिकारी बोलवले आणि सकाळी 6 पासून आम्ही आजही पाळत ठेवलं होतं याच्यावर आणि 9:30च्या आसपास आम्ही मध्ये एंट्री केली, रेड केली. तर त्यावेळेस गुटखा बनवण्यासाठी 3 कामगार कार्यरत होते. तर त्या ठिकाणी आम्हाला गुटख्याला पॅकिंग करण्यासाठी जे मटेरियल लागतं, लेबल लागतात, जो मोठा साठा आढळून आला, जे रॉ मटेरियल असतं तो साठा आढळून आला, तसेच जे मशिनरी आहेत त्या मशिनरी देखील आढळून आलेल्या आहेत. तर ते 3 आरोपींना विचारणा केल्यास त्यांनी सांगितलं की हा एक गौरव शर्मा नामक व्यक्ती जो आहे ते सगळं रॅकेट चालवत आहे.
नांदेडमध्ये ऑनलाईन परीक्षा विरोधी कृती समितीनं विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली. विविध घोषणाबाजी करत नवीन मोंढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आलाय. या आंदोलनात एमपीएससीच्या गट ब आणि गट क च्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात याव्या, लघुलेखक पदांची भरती, शिक्षक भरती, पोलीस भरती, मेगा भरती, शिक्षण सेवकांचं मानधन वाढवणं तसंच विविध शैक्षणिक योजनांतील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्यात. ऑनलाईन परीक्षा पद्धतीमुळे पारदर्शकतेचा अभाव, तांत्रिक अडचणी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. या मोर्चात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.